शनायामुळे अनुप्रियाचा जीव धोक्यात. मी संसार माझा रेखीते मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शनायामुळे अनुप्रियाच्या जीवावर आता बेतणार आहे. नुकताच सन मराठी वाहिनीने याचा एक प्रोमो शेअर केलाय. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणंही इंटरेस्टिंग असणार आहे. खरं तर गेल्या काही भागांमध्ये आपण असं पाहिलं होतं की अविनाशची कॉलेजची जुनी मैत्रीण शनाया ही पुन्हा त्याच्या आयुष्यात आली आहे. सुरुवातीला साधी मैत्री वाटणारी ही भेट आता अविनाश आणि अनुप्रियाच्या संसारात वादळ मात्र निर्माण करते. शणया सतत अविनाशच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे पिहूने अविनाश आणि शणयाला एकत्र पाहिल्यानंतर अनुप्रियाला याबद्दल सांगितलं होतं. पण अनुप्रियाचा तिच्या नवऱ्यावर प्रचंड विश्वास असतो. ती त्या गोष्टीवर सहज विश्वास ठेवत नाही. इतकंच नाही तर एकदा अनुप्रियाने स्वतः डोळ्यांनी अविनाश आणि शणयाला एकत्र पाहिलं होतं. दोघेही जेवत असताना एकमेकांचा हात हातात घेतलेला असतो. पण तरीही अनुप्रियाचा अविनाशवर विश्वास असतो. पण आता नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आलाय. प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अनुप्रिया मार्केटमध्ये सामान घेण्यासाठी गेलेली असते. त्याच वेळी शनाया आपल्याला पाहायला मिळते. शनाया असं म्हणते की अविनाश आणि माझ्यामध्ये जो कोणी येईल त्याला मी जिवंत सोडणार नाही. त्यानंतर ती एका व्यक्तीला बंदूक घेऊन अनुप्रियाच्या मागावर पाठवते. आणि त्यानंतर प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की जोरात गोळीचा आवाज येतो आणि प्रोमो तिथेच संपतोय. पण आता सर्वात मोठा प्रश्न हाच की गोळी नेमकी कोणाला लागली आहे? अनुप्रियाचा जीव खरंच धोक्यात आहे का, की ऐनवेळी कोणी तिचा जीव वाचवणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला मी संसार माझा रेखीते या मालिकेतला ट्रॅक कसा वाटतोय, कॉमेंट मध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.